अगं आई, या चेकवर सही कर. मला पैशांची गरज आहे. मला स्वराला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, गोपाळ घाईघाईने म्हणाला. गोपाळच्या आई म्हणजेच मंदाताई म्हणाल्या, हो मी करते, पण आधी तू माझा चष्मा घेऊन आला असतास तर बरं झालं असतं, कारण मला तू टाकलेली चेकवरची संख्या समजत नाहीये. बराच वेळानंतरही मंदाताई या चष्मा शोधू लागल्या. जेव्हा त्यांना चष्मा मिळाला नाही तेव्हा गोपाळ पुन्हा चिडला आणि म्हणाला, आई तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी 5,000 काढत आहे, जे मी 1 महिन्यानंतर तुला परत करेन. मी 5 लाख काढत नाहीये. दरम्यान सून वंदना देखील म्हणाली, सासूबाई तुमचा आता तुमच्या मुलावर सुद्धा विश्वास नाही का? सुनेच्या अशा बोलण्यानंतर मंदाताई यांना स्वतःचीच लाज वाटली आणि त्यांनी काहीही विचार न करता सही केली. चष्म्याशिवाय त्यांना काहीही स्पष्ट दिसत नव्हते. त्यांनी गोपाळवर विश्वास ठेवला आणि सही केली. गोपाळ त्याच्या कामावर निघून गेला आणि मंदाताई सुद्धा त्यांचं काम करू लागल्या. मंदाताई या खोलीत साफ करत असताना त्यांना दिसले की कचऱ्याचा डब्बा पूर्णपणे बंद नव्हता. तो बंद करत असताना त्यांना दिसले की त्यांचा चष्मा त्यात पडला होता. अरे, हा चष्मा इथं कसा काय आला? कोणी फेकला असेल यात? त्यांनी चष्मा काढला आणि स्वच्छ केला. एके दिवशी त्या गोपाळला म्हणाल्या, तुझ्या वडिलांची पुण्यतिथी येत आहे आणि मला गरिबांना जेवण देऊन दान करायचे आहे. मी चेक भरला आहे. जर तुला वेळ मिळाला तर 10,000 रुपये काढून आणशील का? मंदाताई यांनी चेक गोपाळच्या हातात दिला आणि गोपाळ तो घेऊन निघून गेला. रात्री गोपाळ ऑफिसमधून परत आला, जेवण केले आणि त्याच्या खोलीत आराम करायला गेला. मंदाताई गोपाळच्या खोलीत जाऊ लागल्या तेव्हा वंदनाने दार बंद केले. त्यामुळे मंदाताई तशाच त्यांच्या खोलीत परत गेल्या. सकाळी उठताच मंदाताई यांनी गोपाळकडे रेशन आणि जेवणासाठी देणगीची व्यवस्था करण्यासाठी 10,000 रुपये मागितले. आई, काल मला वेळ मिळाला नाही, मी ते आणायला विसरलो. मी आज नक्कीच आणेन. गोपाळने एक निमित्त सांगितले आणि तो निघून गेला. 2-4 दिवस तो खोटी कारण देऊन पुढे ढकलत होता. मंदाताईंना शंका आली, कारण याआधी गोपाळ असं कधी वागलाच नव्हता. एके दिवशी मंदाताई स्वतः फिरायला जाण्याच्या बहाण्याने रिक्षाने बँकेत गेल्या. जेव्हा त्यांनी दुसरा नवीन चेक जमा केला तेव्हा त्यांना कळले की बँकेतील त्यांच्या खात्यात 1 रुपयाही नाही. खरं तर बँकेकडे त्यांच्या खात्यात 15 लाखाहून अधिक रक्कम होती आणि दरमहा त्यावर व्याजही जमा होत होते. बँक खातं रिकामं आहे हे सर्व ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांचे मन काही काळ सुन्न झाले. मग त्यांनी पाणी प्यायले. थोडं शांत झाल्यावर त्यांनी धाडस करून विचारले की सर्व पैसे कधी आणि कोणी काढले? बँक कर्मचारी त्यांच्या ओळखीचा होता, म्हणून त्याने चेक करून सांगितले की या तारखेला सर्व पैसे काढले गेले आहेत. तुम्ही त्यावर सही केली होती, म्हणून आम्ही पैसे दिले आणि तुमच्या मुलाने त्याच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. मंदाताई यांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण ते आठवू लागले की मी कधी सही केली. त्यांनी डोक्याला ताण दिला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या दिवशी त्यांनी चष्म्याशिवाय सही केली होती. त्यांना स्पष्ट दिसतही नव्हते आणि बरोबर त्याच वेळी त्यांचा चष्माही सापडत नव्हता. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. त्यांना काहीही सुचत नव्हते. त्यांचा स्वतःचा पोटचा मुलगा आणि सून त्यांचा इतका विश्वासघात कसा करू शकतात? ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांनीच त्यांचा विश्वासघात केला. मंदाताई खूप नाराज होत्या. स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या कसंबसं घरी पोहोचल्या. वंदना मुलांना जीव घालत होती. त्या मनात विचार करत होत्या की जेव्हा तिच्या स्वतःच्या मुलानेच त्यांना फसवले तेव्हा त्या वंदनाला काय बोलणार होत्या. मंदाताईंच्या लक्षात आले की गेल्या 4-5 दिवसापासून दोघांचेही वर्तन बदललेले आहे. पूर्वी जेव्हा त्यांच्या खात्यात पैसे असायचे तेव्हा दोघेही पुढे मागे करायचे, पण गेल्या 4-5 दिवसांपासून दोघांनीही मंदाताई यांची काळजी घेणे सोडून दिले होते. मंदाताई यांनी वंदनाला जेवण वाढायला सांगितले, पण ते ऐकूनही वंदनाने दुर्लक्ष केले. सासूबाई, मी मुलीला जेवण भरवत आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? मी माझी मुलगी सांभाळू की तुम्हाला जेव घालू की तुमची सेवा करत राहू? माझ्याकडे 10 गोष्टी आहेत.
तुमची कामं कधीच संपत नाहीत. सुनेचे कटू शब्द ऐकून मंदाताई यांची भूक मेली. आता सून काहीही बोलू शकते, कारण सासूचे पैसे घेऊन तिला जिंकल्यासारखे वाटत होते. बरोबर म्हण आहे ती, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याचा आवाज चालतो. मंदाताई या न जेवताच त्यांच्या खोलीत गेल्या आणि खूप रडल्या, पण त्यांना सांत्वन देणारे कोणीही नव्हते. त्यांना त्यांचे सोनेरी दिवस आठवू लागले. गोपाळचे वडील सुहासराव यांनी मंदाताई यांच्या डोळ्यातून एकही अश्रू येऊ दिला नाही. सुहासराव हे मंदाताई यांची खूप काळजी घ्यायचे. त्यांच्या पत्नीच्या साधेपणाने, सौम्यतेने ते नेहमीच प्रभावित व्हायचे. मंदाताई या स्वभावाने साध्या आणि कार्यक्षम गृहिणी होत्या. त्या अगदी कुशलतेने कुटुंब चालवत होत्या. गोपाळच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात आनंद आला. दोघेही गोपाळवर खूप प्रेम करायचे. मुलगा झाल्यानंतर त्यांना दुसरे मूलही हवे होते, पण देवाने त्यांना फक्त एकाच मुलाचा आशीर्वाद दिला. त्यांनी सुद्धा देवाची हीच इच्छा म्हणून स्वीकारले आणि समाधानी झाले. त्या सर्व लक्ष गोपाळकडे देऊ लागल्या. सुहासराव एका खासगी कंपनीत मॅनेजर होते. घरात सर्व सुख सोयी होत्या. त्यांनी गोपाळला चांगल्या शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते आणि त्याला त्याच शहरात नोकरी मिळाली. मंदाताई आनंदी होत्या की त्यांच्या मुलाला नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही. नेहमीच त्यांच्यासोबत त्याच घरात राहील, त्यामुळे त्यांना म्हातारपणाची चिंता नव्हती. गोपाळ त्याच्या नोकरीमध्ये खुश होता. त्याने काम करायला सुरुवात करून 2-3 वर्ष झाली होती. आता मंदाताई त्याच्या लग्नाचे स्वप्न पाहत होत्या. त्यांना वाटलं होतं की त्या मुलासाठी हिऱ्यासारखी मुलगी निवडतील, पण त्यांची इच्छा अपुरीच राहिली. गोपाळला त्याची कॉलेजची वर्गमैत्रीण वंदना आवडली. त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी मंदाताई आणि सुहासराव दोघेही तयार झाले. मोठ्या उत्साहात त्यांचे लग्न झाले. पण वंदना खूप महत्वाकांक्षी मुलगी होती. तिचे स्वप्न खूप मोठे होते. तिला घरातले सर्व काही उच्च दर्जाचे आणि ब्रँडेड हवे होते. तिला तिच्या मित्रांमध्ये तिचा दर्जा टिकवून ठेवायचा होता. तिच्या इच्छा आणि स्वप्नांना मर्यादा नव्हती. गोपाळही तिला आनंदी ठेवण्यात व्यस्त होता. मंदाताई आणि सुहासराव त्यांच्या मुलामध्ये झालेला बदल पाहत होते, पण त्यांनी गोपाळला काहीही सांगितले नाही. त्यांना वाटले की दोघांनीही आनंदी राहावे आणि घरात कोणताही संघर्ष होऊ नये. वंदना आणि गोपाळ यांना एक मुलगी होती. तिला आजी आजोबा खूप प्रेमाने वाढवत होते. वंदनाच्या मागण्या अजूनही कमी झाल्या नव्हत्या. कधी चित्रपटाला जाणे किंवा कधी मॉलमधून खरेदी करणे हा तिच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग होता. तिला फक्त स्वतःवर खर्च करायला आवडत असे. तिच्या सासरच्यांना तिचा खर्च परवडणारा नव्हता. तिचा हा दृष्टिकोन पाहून सुहासराव लवकरच सावध झाले. जेव्हा त्यांना त्यांचे निवृत्तीचे पैसे मिळाले तेव्हा त्यांनी मंदाताई यांच्या नावाने एक खाते उघडले आणि त्यात हे पैसे जमा केले. ते ज्या कंपनीत काम करत होते ती एक खाजगी कंपनी असल्याने त्यांना पेन्शन मिळणार नव्हती. कदाचित त्यांनी आधीच त्यांच्या भविष्याचा विचार केला असेल. काही दिवसांनी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मंदाताई यांना हा धक्का सहन झाला नाही. मोठ्या कष्टाने त्या सामान्य झाल्या, पण त्या पतीच्या आठवणी विसरू शकल्या नाहीत. गोपाळची नोकरी चांगली चालली होती, पण तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मंदाताई यांच्याकडून ते पैसे मागत असे. त्याला वाटेल तेव्हा तो अप्रत्यक्षपणे दरमहा त्यांच्या खर्चासाठी 10,000 रुपये घेतो. कधी फीच्या बहाण्याने, कधी रेशन, कधी दवाखाना आणि औषधाच्या बहाण्याने, आणि ते कधीच परत करत नसे. या सगळ्या मागे वंदना होती. म्हणूनच त्या मुलाची असहायता समजून गप्प राहायच्या. पण आज गोपाळने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. गोपाळने फसवणूक करून सर्व पैसे घेतले. संध्याकाळी गोपाळ ऑफिसमधून परत आला. जेवण झाल्यावर मंदाताई गोपाळला म्हणाल्या, माझ्या खात्यातून असे 15 लाख रुपये चोरण्याची काय गरज होती? तू मला असे विचारू शकला असतास. मला फसवण्याची तुला लाज वाटली नाही का? माझ्यानंतर ते पैसे तुझ्याकडेच राहिले असते. मी ते माझ्यासोबत नेले नसते. स्वतःच्या आईला असे फसवणे हे चांगले नाही. आई, तू माझ्यावर खोटे आरोप करत आहेस. मी तुझ्या बँक खात्यातून पैसे का काढू? गोपाळ नजर खाली करून बोलत होता.
मंदाताई म्हणाल्या, तू खरे बोलत आहेस तर मग तू नजरेला नजर का मिळवू शकत नाहीस? जर तू प्रामाणिकपणे खरं बोलला असता तर तू माझ्या नजरेला नजर मिळवू शकला असता. आणि हो, मी स्वतः आज बँकेत गेले होते. तिथे बसलेल्या शहा सरांनी मला सर्व काही सांगितले आहे. आता सत्य माझ्यापासून लपलेले नाही. मंदाताई त्यांचे बोलणे पूर्ण करण्याआधीच वंदना आली आणि ओरडून म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्याला असे कसे बोलू शकता? त्या दिवशी तुम्ही स्वतः चेकवर सही केली होती. मग आता माझ्या नवऱ्याला दोष का देत आहात? वंदना, मी माझ्या मुलाशी बोलत आहे. तू काहीही न बोललीस तरी बरे होईल. माझा मुलगा 5,000 रुपयाऐवजी 15 लाख रुपये काढून माझ्याकडून पैसे हिसकावून घेईल हे मला कुठे माहीत होते? मी फक्त 5,000 रुपयांच्या चेकवर सही केली होती. वंदना पुन्हा चिडून म्हणाली, जर तुमच्या मुलाने घेतली असेल सही, ते पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात आले आहेत. माझ्या नवऱ्याने ते कुठेतरी खर्च केले नाहीत. आता तुमचं वयही झालं आहे. तुम्ही कधी देवाघरी जाल हे कोणाला माहीत आहे का? जसे बाबा अचानक गेले होते, नशीब त्यांनी खातं उघडून पैसे तुमच्या खात्यात टाकले होते, नाहीतर त्याच्यासाठी आणखीन पळापळ झाली असती. पैसे घरातच आहेत, ते तुमच्याकडे असोत किंवा त्यांच्याकडे. किमान पैसे एकाच ठिकाणी ठेवले जातील. जर ते एकाच घरात असतील तर फारसा फरक पडणार नाही. गोपाळ गप्प होता, पण वंदना बोलत राहिली. वंदना, खूप फरक पडतो. पण एक स्त्री जेव्हा इतरांवर अवलंबून असते तेव्हा ती तुटते. तुम्ही माझा स्वाभिमान हिरावून घेतला आहे. आता मी पैशासाठी तुमच्यावर अवलंबून आहे आणि मला तुमच्याकडून वारंवार पैसे मागावे लागतील. पण मी हे होऊ देणार नाही. तुम्हाला माझे पैसे परत करावे लागतील. वंदना म्हणाली, मग तुम्ही आम्हाला कोर्टात खेचणार का? तुमच्या स्वतःच्या मुलाला आणि सुनेला तुरुंगात पाठवाल का? मला हे करायला आवडेल, पण मी हे करू शकणार नाही, कारण मी एक आई आहे. मुले त्यांच्या आईचे वाईट करू शकतात, पण आई कधीच त्यांच्या मुलाचे वाईट करू शकत नाही. पण तुम्हाला ते पैसे परत करावेच लागतील. असे म्हणत मंदाताई त्यांच्या खोलीत गेल्या आणि दार बंद केले. त्यांना काय करावे आणि काय करू नये हे समजत नव्हते. मग त्यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी कपाट उघडले आणि घराची कागदपत्रे शोधली. त्यांनी घर खरेदी विक्री करणाऱ्या दलालाचा फोन लावला. घरात 5 दिवस शांतता होती. गोपाळ त्याच्या आईच्या डोळ्यात पाहू शकला नाही. एके दिवशी संध्याकाळी दारावरची बेल वाजली. दलाल आणि एक कुटुंब बाहेर उभे होते. त्यांनी घराकडे काळजीपूर्वक पाहिले. हे लोक कोण आहेत? गोपाळ रागाने म्हणाला. हे आपल्या घरात का आले आहेत? अरे गोपाळ, ते आपले घर खरेदी करायला आले आहेत. ते 80 लाखांना विकत घेणार आहेत आपलं घर. मंदाताई म्हणाल्या, आम्ही हे घर विकत नाही आहोत. तुम्ही लोक बाहेर जा. गोपाळ मोठ्या आवाजात म्हणाला. मग मंदाताई म्हणाल्या की तू त्यांना घराबाहेर काढणारा कोण आहेस? हे घर माझ्या नावावर आहे आणि मला हे घर पैशासाठी विकायचे आहे. मला हे घर विकायचे आहे कारण मला पैशांची खूप गरज आहे. आता तुझ्या वडिलांना पेन्शनही मिळत नाही आणि माझ्या खात्यात एकही रुपया नाही, म्हणून मला स्वतःसाठी काहीतरी व्यवस्था करावीच लागेल. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या घरात राहायला जा. मी माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था 80 लाखात कुठेही करेन. मी तुझ्या काकांशी बोलले आहे. त्यांच्या गावात आपल्याला स्वस्त घरे मिळतील आणि उर्वरित पैसे माझ्या खात्यात असतील. मंदाताई यांच्या गोष्टी ऐकून गोपाळ आणि वंदना यांना धक्का बसला. आता ते भाड्याने कुठे घर घेणार? इतके मोठे घर भाड्याने घेणं सोपं होणार नाही. दोघेही विचार करू लागले. आता काय करायचं? मंदाताई त्या दलालाने घर विकत घ्यायला आलेल्या लोकांना म्हणाल्या की घर नीट पाहून घ्या, कारण ते वरपासून खालपर्यंत आणि आत आणि बाहेर खूप मोठे आहे. सर्वजण गेल्यानंतर गोपाळ आणि वंदनाने मंदाताईंची माफी मागितली की आई, आम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही आम्हाला माफ करा, पण आम्हाला असे बेघर करू नका. मंदाताई या देखील फक्त अभिनयच करत होत्या. त्यांनी दोघांनाही माफ केले, कारण याआधी वंदना आणि गोपाळ आणि त्यांच्याशी कधीच वाईट वागले नव्हते. गोपाळने मंदाताईच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले. आता मंदाताई
या पुन्हा स्वाभिमानाने जगू लागल्या। तर मित्रांनो, अशी आईवडिलांची जमापुंजी त्यांना न सांगता स्वतःच्या स्वाधीन करून घेणे फार चुकीचे आहे। ते निघून गेल्यानंतर ती रक्कम मुलांना तर मिळते, उगाचच ते जिवंत असताना अशा प्रकारे त्यांची मालमत्ता हडपणे, त्यांना मानसिक त्रास देणे फार चुकीचे आहे। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।